मित्र नमस्कार. आज एक जबरदस्त मूवी बघितला. याचं नाव आहे मर्दानी 3. यात राणी मुखर्जीने एकदम जीव ओतून काम केलेलं आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलंच असेल की भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मुली किडनॅप केल्या जात आहेत आणि हे किडनॅपिंग फक्त ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी नाही किंवा सिग्नलवर भीक मागण्यासाठी नाही, तर जसजसा याचा उलगडा होत जातो तेव्हा त्याचे भयान वास्तव आपल्यासमोर येते आणि ते खरंच मन हादरवून टाकते. हा चित्रपट बघताना तुम्हाला यशोदा नावाच्या साऊथ इंडियन मूवीची आठवण होऊ शकते. त्यातही असंच काहीतरी दाखवलं होतं. मर्दानी 3च्या निमित्ताने एक चांगला टू द पॉइंट, शिवीगाळ नसलेला आणि एकही पांचट रोमॅन्टिक सॉन्ग नसलेला असा मूवी बघितला, ज्यात शून्य टाइमपास होता. जवळजवळ 2.25 तासाचा हा मूवी प्रेक्षकांना त्यांच्या सीटवर खिळून ठेवतो. बॅकग्राऊंड म्युझिकमुळे त्यांची उत्कंठा वाढवतो. 2-3 चांगले ट्विस्टही देतो. मुलींवरचे अत्याचार पाहून चीडही आणतो आणि विलनला केलेल्या योग्य शिक्षेमुळे आपला रागही शमवतो. यावेळेचा मर्दानी चित्रपट हा रेप, किडनॅपिंग, मर्डर याच्या पलीकडे गेला आहे. त्यायोगे आपल्याला अंडरवर्ल्डचं भीषण वास्तव समजतं. या अंडरवर्ल्डच्या जाळ्यामध्ये कोण कोण कसे कसे इन्व्हॉल्व होत गेलेत ते समजतं आणि अशा लोकांचा नाश असाच करायचा हेही चित्रपट ठणकावून सांगतो. चित्रपटात कुठेही काही त्रुटी नाही आहेत. अशा पिक्चरमध्ये कॅरेक्टर डेव्हलपमेंटला काही वाव नसतो. त्यांचा करारीपणा, शौर्य, ताकद, स्फूर्ती हेच कॅरेक्टर असतं, जे राणी मुखर्जीने खूप छान निभवलं आहे. तुम्हाला जर एकही गाणं नसलेला क्राईम, थ्रिलर, थोडा सायफाय अशा प्रकारचा चित्रपट बघायचा असल्यास मर्दानी 3 हा एक उत्तम चॉईस ठरेल. ह्या चित्रपटात राणी मुखर्जी इतकीच किंवा तिच्यापेक्षा काकणभर जास्तच लक्षात राहते ती म्हणजे मल्लिका प्रसाद. तिने जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे. तिचा दरारा, तिची क्रूरता, तिचा एकंदरीत खतरनाकपणा आणि विक्षिप्तपणा अंगावर येतो. ही घाऱ्या डोळ्यांची भयानक विलन लक्षात राहते. एकंदरीत ॲक्टिंग, स्टोरी, स्क्रीनप्ले, ट्विस्ट, म्युझिक आणि प्रॉपर एंड हे सर्व लक्षात घेता मी देईन मर्दानी 3 या चित्रपटाला 10 पैकी 8 मार्क्स. कारण या काळात आलेल्या इतर चित्रपटांपेक्षा हा नक्कीच वेगळा आहे, चांगला आहे, क्लीन आहे आणि एका अर्थाने समाजाला जागृत करायचं सुद्धा काम करतो. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.